केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी जे काम केले आहे ते खूप मोठे आहे। आणखी 2024 पर्यंत असेच काम केले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते संन्यास घेतील असं भाकीत शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी व्यक्त केलं। भाजप सेना युतीच्या वतीनं हुतात्मा स्मृती मंदिरात विजयी संकल्प मेळावा आयोजित केला होता। त्यावेळी सावंत बोलत होते। माढ्यातील आपला उमेदवार 1.5 लाखांनी विजयी होईल तर सोलापूर भाजप सेनेची वोट बँक आहे असं तानाजी सावंत म्हणाले। सभा आपली सोलापूर मतदारसंघात आहे। भाकीत मी तुम्हाला माढा मतदारसंघाचं करतो। 1.5 लाख मतानं तो आपला उमेदवार विजयी होणार आणि सोलापूरचं तरी सांगायची गरजच नाही, वोट बँकच आपली आहे। या सर्वांना कमळावरती शिक्का मारायची सवयच आहे, सवय फक्त त्या ठिकाणी नव्हती। आणि म्हणून माझ्या आपला तो परिवार आहेच एनडीएचा, याच्याशिवाय सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे आमच्या एनडीएच्या बाहेर आहेत त्यांना सुद्धा जाहीर आवाहन करतो, कशाला आपलं मत वाया घालवता, विजयी उमेदवाराच्या पारड्यात मतदान करावं, त्याचे एक समाधान मिळेल। आणि म्हणून जाता जाता मी परत आपल्याला नम्र आवाहन करतो की देशामध्ये नरेंद्रभाई मोदीजींनी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींनी ज्या पद्धतीची कामं केलेली आहेत, जे अजून होणार आहेत 19 ते 24 ह्यामध्ये जे कामाचा शेवटचा आकडा मिळेल त्याच्यानंतर मला वाटतं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते संन्यास घेतल्याशिवाय राहणार नाहीत एवढं भाकीत करतो। भाजपाचे नेते रघुनाथ कुलकर्णी यांनी केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांची भाषणातून माहिती दिली। तुम्हाला आम्हाला जेव्हा विदेशी जायचं होतं त्यावेळेला पासपोर्ट घेण्यासाठी पुण्याला किंवा मुंबईला जावं लागायचं, पण पासपोर्ट केंद्र या ठिकाणी सुरू झालं आणि आम्हाला सहजपणे विदेशी जायला आता मुंबई किंवा पुण्याला पासपोर्ट घ्यायला जावं लागत नाही। तर आम्हाला रिपब्लिकन हॉलच्या बाजूला पासपोर्ट केंद्र सुरू झालंय, आम्हाला घर बसल्या या ठिकाणी पासपोर्ट मिळतोय, म्हणून आम्ही मतं मागायला जातो। आम्ही मतं मागायला जातो याचा अर्थ असा आहे की आम्ही केवळ दगड बसवले आणि 10 वर्ष दगड बसलेत असं नाहीये। तर भारतीय जनता पार्टी आणि सेनेचं जे सरकार आहे त्याचा आपण विचार केला तर आपल्याला मी निश्चित सांगू इच्छितो 2 ते 2.5 वर्षापूर्वी माननीय नितीनजी गडकरींनी सोलापूर तुळजापूर एडची या चौपदरीकरणाचं भूमिपूजन केलं। सुमारे 27,000 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन धुळे सोलापूरला केलं होतं। ज्या कामाचं भूमिपूजन नितीन गडकरींनी केलं त्याच कामाचं लोकार्पण नरेंद्र मोदींनी महिनाभरापूर्वी पार्क मैदानावरून केलं। लक्षात ठेवा, हे पहिलं सरकार आहे, भूमिपूजनही आम्ही करतो आणि लोकार्पणही आम्ही करतो। त्यामुळे आमच्या सरकारला कुठल्याही विरोधकाला बोलायचा अधिकार नाही। काम आम्ही एवढं केलंय सोलापूरसाठी। यावेळी व्यासपीठावर महापौर शोभा बनशेट्टी, महेश कोठे, अशोक निंबर्गी, शहाजी पवार, गणेश वानकर, सुनील कामाठी, पुरुषोत्तम बर्डे, पांडुरंग दिड्डी, हरिभाऊ चौगुले, देवेंद्र कोठे, महेश पिंगळे, किशोर देशपांडे, आनंद तानवडे, शिवानंद पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासह अनेक बातम्या पाहण्यासाठी येस न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा। तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।